आता दिवसभरातली आणखी एक मोठी बातमी। राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा आज मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्प मांडताना केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे कर्जमाफी योजना जाहीर करताना पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असून नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभही मिळणार आहे। या निर्णयामुळे राज्यातल्या लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। शेती व्यवसायाला पुन्हा उभारी मिळण्यास मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। तसंच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचं कर्जमुक्त करण्याचा संकल्प हा मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते। त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केलं तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्रांना देता येत नाही। तर शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या कर्जमाफीमध्ये काय काय आहे एक नजर टाकूया। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असे शेतकरी संदर्भात जाहीर झालेल्या योजनेचं नाव आहे। 2 लाखापर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चा प्रोत्साहनपर भत्ता असेल। दरम्यान शेतकरी नेत्यांनी सरकारच्या 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीवर नेमकं काय म्हटलं, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। 1.5 वर्षानंतर कर्जमाफीची घोषणा होते। ती शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे ही कर्जमाफीची घोषणा सरकारला करावी लागली आणि 2 लाखापर्यंतचीच कर्जमाफी आम्ही करू असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या सभागृहामध्ये जाहीर केला। आमचं म्हणणं आहे की किमान 5 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला पाहिजे आणि कुठलेही जाचक अटी आणि निकष त्यात नको, सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे अशी आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलाद्वारे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे। राज्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं कर्ज हे साधारणपणे 2.5 ते 3 लाखापेक्षा जास्त आहे आणि ते थकीत असल्यामुळे व्याजासकट ते आता 3.5 लाखाच्या पुढे गेलेलं आहे। 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे। त्यामुळे एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा। तर केवळ शेतकरी नेतेच नव्हे तर विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर टीका केली। अर्थसंकल्प पाहिला तर 7/12 तर कोरा झालेला नाहीच आहे। लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाहीये। कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत। शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे। खरं म्हणजे एकंदर जे आता कर्जाचं प्रमाण वाढलेलं आहे ते पाहता 4 लाखापर्यंत कर्जमाफी करणं आवश्यक होतं, सरसकटच कर्जमाफी करणं आवश्यक होतं हे माझं मत आहे।
आणि 1 लाख रुपये जे नियमित भरतात त्यांना 1 लाखाची तरी सवलत देणं आवश्यक होतं. हे अत्यंत तुटपुंज ठरलेलं आहे. फक्त धंदागड्यांसाठी आणि मोठे मोठे स्वप्न त्याला मोठे उड्डाणपुलं, मोठे मेट्रोज या विषयावरच त्यांनी जास्त जोर टाकलेला आहे. जे कर्जमाफी केलेली आहे ती आम्हाला अपेक्षित होती की सरसकट कर्जमाफी होईल. सरकारने एकीकडे शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीचा दिलासा दिलेला असतानाच दुसरीकडे येणाऱ्या अस्मानी संकटामुळे अलर्टही केले. यंदा देशावर अल निनोचं संकट आहे, ज्यामुळे यंदाचं वर्ष दुष्काळी ठरू शकतं. अल निनोमुळे महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट, अनियमित पाऊस, दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात तापमानात वाढ, शेतीवर ताण, आंबा पिकावर परिणाम आणि शहरी पाण्याची टंचाई उद्भवू शकते. आपल्याकरता या दृष्टीने पिण्याचं पाणी राखून ठेवणं, जलयुक्त शिवार अभियान आणि जलसंधारण योजनेच्या माध्यमातून पाण्याचं संवर्धन आणि वैरळ विकासाकरता प्राधान्याने उपाययोजना करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.